अजून तर काय कोण आलेलं नाही, फक्त एक राजू काका भोसले म्हणून त्यांनी तेवढे येऊन जातात. काय वाटतं राजू काकांविषयी तुम्हाला काय वाटतंय? आहे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांच्याकडे आणि त्या पद्धतीने ते काम करणारा बी माणूस आहे. चांगल्या पद्धतीने. जयश्री काकी उभे राहिलेत ना हो, त्यांच्या मिसेस. त्यांचे मिसेस उभे राहिलेले आहेत. त्यांच्याकडं एक 2007 ते 12 पर्यंत एक अनुभव होता त्यांच्याकडं. बालकल्याणचा विभाग त्यांच्याकडे होता, सभापती होत्या त्या हा. महिला व बालकल्याण विभागाच्या. त्यांनी मोठ्या प्रमाणात विकासाची धुरा सांभाळली. किनी आणि सातारोड गटातून त्या उमेदवार होत्या. काय वाटतंय तुम्हाला इकडे आल्यानंतर ते विकास करतील का? थोडक्यात काय सांगाल? नाही, विकास होईल त्यांच्या हातून. विकास होईल. माणूस बी चांगला आहे आणि विकास करण्याची त्याची तळमळ आहे. जनतेसाठी काहीतरी आपलं देणं लागतं, त्या पद्धतीने ते करू शकतील. विकळे गावामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांनी काय विकास करावा? थोडक्यात काय उणीव आहे विकळेमध्ये? विकास व्हावा पाण्याचाच. पाण्याची मोठी कमतरता आहे. तीच कमतरता आहे. तो चांगला असावा, हा. काम करणारा असावा हा. आणि लोक कुणी आली गेली तर त्यांना आपलं सांगावं बाबा असं नाही असं. शिवाय आमच्याकडे अडचणी असे त्या रस्त्याच्या रानात ते जायचे, ते रस्त्याचं काम करा, लाईटचं काम करा. ही लाईट गावची लाईट वस्तू पण गेली पाहिजे, ती एक काम करा. काय वाटतं तुम्हाला की तुमच्या जाधववाडीला दुर्गम भाग मानला जातो, रस्त्याचं जाळं पेरलं आणि पाहिजे, रस्त्याची भीषण अवस्था आहे. पाणी म्हणजे आता तलावा तो 2 वर्ष झालं त्याचं पिचिंग काढून टाकले, गाळा काढलाय. त्याला कागद मारा मारला नाही पडेल तलाव्याला. त्या तलावात पाणी आता आड्याला त्या तलावाला पाणी नाही, त्या पाणी कमी पडलं लोकांना. काय वाटतं तुम्हाला की जिल्हा परिषद सदस्य येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांनी हे कामं करावेत असं वाटतं तुम्हाला? हो,